नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप खास असणार मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मार्क्सवरून पर्सेंटाईल किती मिळू शकतात तुम्हाला मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इथून पुढचे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी जे मी बनवणार आहे ते तुमच्यासाठी मिस होऊ नये यासाठी सांगतो मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम असं आहे की तुम्हाला साठी जे पर्सेंटाईल मिळतात त्यासाठी काही क्रायटेरिया असतो मित्रांनो. तो क्रायटेरिया आपण सगळ्यात पहिले म्हणजे त्याविषयी थोडीशी माहिती घेऊ मित्रांनो. तर सगळ्यात पहिले तर जो क्रायटेरिया आहे का तुमच्या शिफ्टमध्ये टोटल किती स्टुडंट आहे जे त्या शिफ्टला बसलेले, त्यावरून तुमचा पर्सेंटाईलचा स्कोअर हा ठरत असतो मित्रांनो. त्यासाठी अजून पण काही क्रायटेरिया असते ते तुम्हाला मी एक बाय एक सांगतो पुढे. आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला जो स्कोअर जो आहे किती मार्कला किती स्कोअर येऊ शकतो ते 100% मी सांगणार आहे मित्रांनो. तर सुरू करतो परत एकदा. तर शिफ्टची डिफिकल्टी लेवल हे पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे मित्रांनो. जर तुमचा CETचा स्कोअर किती ठरेल याच्यावरती. समजा जर तुम्ही ज्या शिफ्टमध्ये आहे ती शिफ्ट एकदम इझी आहे, तर तो स्कोअर जो आहे तो हाय असू शकतो, म्हणजे हाय मार्कांसाठी हाय पर्सेंटेज. समजा तो स्कोअर 180च्या आसपास पण असू शकतो, 180ला 100% येईल. त्यानुसार जे आहे जास्त मार्क असेल पण थोडे कमी पर्सेंटेज मित्रांनो. आणि जर मॉडरेट असेल तर अराउंड मीडियम रेंजमध्ये तुम्हाला साधारणतः चांगले पर्सेंटेज मिळून जातं मित्रांनो. आणि जर शिफ्ट जी आहे ती हार्ड असेल तर कमीत कमी मार्कात पण जास्तीत जास्त पर्सेंटेज जे आहे ते 100% मिळतात मित्रांनो. त्याच्यामुळे शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असेल मित्रांनो CETच्या पर्सेंटाईलवरती. आणि त्यानंतरच असं आहे की तुमच्या पुढे किती जण आहे ते त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त स्कोअर अचीव्ह केला आहे CETमध्ये, हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे मित्रांनो. आणि अजून एक म्हणजे तुमचा टोटल स्कोअर किती आलेला आहे मित्रांनो. तुमचा स्कोअर जेवढा बेटर असेल तेवढी तुम्हाला पर्सेंटेज जे आहे ती 100% बेटरच मिळणार आहे मित्रांनो. आणि पाचवं फॅक्टर म्हणजे तुमच्या शिफ्टमध्ये कोणता असा मुलगा आहे का त्याला कमीत कमी मार्क मिळाला असेल मित्रांनो. ज्याला कमीत कमी मार्क असतात मित्रांनो त्याला CET सेलकडून 0 किंवा 1% हा दिला जातो मित्रांनो. तर आता वेळ न वाया घालवता जाऊया डायरेक्ट आपण किती मार्कांना किती पर्सेंटेज मिळणार आहे याच्याकडे. सगळ्यात पहिले तर आपण मॉडरेट शिफ्टकडे जाऊ. मॉडरेट शिफ्टमध्ये जर तुम्हाला 170च्या आसपास मार्क असे मिळाले असतील मित्रांनो, तर तुम्हाला जे आहे ते 99.90 to 100% हे मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला 160 to 169 मार्क असतील मित्रांनो CETमध्ये, तर तुम्हाला 99.80 to 99.90 या दरम्यान मार्क मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो. आणि तेच मार्क जर तुम्हाला 150 to 159मध्ये असेल मित्रांनो, तर तुम्हाला 99.5 to 99.80% जे आहे ती मिळणार मित्रांनो. जर तेच मार्क तुम्हाला 140 to 149मध्ये असतील मित्रांनो, तर तुम्हाला 99.20 to 99.50मध्ये हे मार्क तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला मार्क 130 to 139मध्ये असतील मित्रांनो, तर तुम्हाला 99.80 to 99.20 याच्या दरम्यान तुम्हाला मार्क मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर जर तुमच्यातल्या काही जणांना मार्क असतील 120 to 129च्या आतमध्ये, तर 98 to 98.80 याच्या दरम्यान तुम्हाला पर्सेंटाईल मिळणार आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना याच्या दरम्यान मार्क असतील मित्रांनो, तर त्यांसाठी हे एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला मार्क जे आहे ते 101 म्हणजे 110 to 119मध्ये असतील मित्रांनो, तर तुम्हाला 96 to 98% हे हमखास मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. तर तुम्हाला 100 to 109 म्हणजे 109 या दरम्यान जर मार्क असतील तुम्हाला, तर 94 to 96% आरामात मिळून जाणार मित्रांनो तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला 90 to 99 मार्क असतील मित्रांनो, तर तुम्हाला 90 to 94 मार्क्स हे 100% मिळणार आहे. पर्सेंटाईल ही 100% मिळणार मित्रांनो. जर तुम्हाला 80 to 89 मार्क्स जर CETमध्ये मिळाले असतील मित्रांनो, तर तुम्हाला 85 to 90 मार्क्स पर्सेंटेज हे 100% मिळणार आहे मित्रांनो. आणि जर 70 to 79 मार्क असतील तर 75 to 85च्या दरम्यान पर्सेंटेज हे मिळू शकतात. आणि 60 to 69 मार्क असतील तर 65 to 75% हे तुम्हाला CETमध्ये मिळू शकतात मित्रांनो. जर 50 to 59मध्ये असेल तर 50 to 65 या दरम्यान मिळू शकता. जर तुमचा स्कोअर 50पेक्षा पण कमी असेल तर तुम्हाला लेस दॅन 50 हे मार्क 100% मिळणार मित्रांनो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. आणि जसे पण बिलो 50 जर स्कोअर आला तरी काही घाबरून जायची गरज नाही मित्रांनो. असे पण काही चांगले कॉलेज आहे का त्यांचे कट ऑफ जे आहे ते कट ऑफ जे आहे तो कमी आहे, पण कॉलेज जे आहे ते चांगले मित्रांनो. त्याच्यामुळे पण त्या कॉलेजची इन्फॉर्मेशनसाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे आहे लो स्कोअरवरती पण चांगलं कॉलेज 100% मिळणार आहे मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ बघितले तर.
तर पुढे जाऊया. जर तुम्ही हार्डशिपमध्ये असाल तर काय विषय होईल. जर तुम्ही जवळपास शिफ्टमध्ये असाल तर काही नाही, असं समजून घ्या की कमीत कमी 21 मार्कांचा डिफरन्स हा तुमच्यावरती पडणार मित्रांनो. 20 मार्कांच्या डिफरन्समध्ये हा जो स्कोर आहे तुम्हाला अचिवेबल राहणार मित्रांनो. तसं मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला जो आहे हार्ड लेवलचा पण स्कोर 100% कळणार आहे मित्रांनो. तर आपल्या चॅनलला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे आहे पुढचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत